मालिकेत असा काही ट्रॅक येतो की पुढे काय घडणार ह्याची उत्सुकता आपल्याला असते. असाच ट्रॅक सध्या राधाई बावरी मालिकेत आलाय. सीमा वहिनींनी केलेल्या अपमानामुळे राधा सौरभमध्ये दुरावा निर्माण झालाय. मात्र त्याच सीमा वहिनी आता राधा सौरभला जेवणाचं आमंत्रण देत आहेत. त्यामुळे आता पुढे काय घडणार आणि सध्या पडद्यामागेही काय घडतंय याबद्दल राधा सौरभ आणि केदारशी आम्ही मारल्या ह्या दिलखुलास गप्पा. राधाही बावरीच्या सेटवर आहोत. आज राधा सौरभ खूप खुश दिसत आहेत. चहा पित आहेत मस्त. राधाला विचारूयात काय नेमकं कारण आहे एवढ्या मोठ्या खुशीचं. सीमा वहिनीने आम्हाला दोघांना फायनली घरी जेवायला बोलवलंय आणि मी खूप खुश आहे. म्हणजे संधी तर डेफिनेटली मिळालीच आहे घरी जायची, पण दुसरं कारण असं की एवढं एकत्र कुटुंब एकत्र जेवताना मी कधीच बघितलं नाही आहे. कारण लहानपणापासून ज्या प्रकारे वाढली मी, ज्या प्रकारचा माहोल होता माझ्या आजूबाजूला, असं कधीच झालं नाही आहे. त्यामुळे मी खूप खुश आहे. ऑफकोर्स सौरभसाठी तर आहेच आहे, पण मी पर्सनली पण खूप खुश आहे. सौरभ, काय वाटतं, नेहमी फक्त तुला एकट्याला बोलवलं जातं, याच्या आधीचा अनुभव असा आहे, यावेळेस दोघांना बोलवलं? हो, लकीली म्हणजे आम्ही घरी गेलो आणि आम्हाला इन्व्हिटेशन मिळालं की सगळे आपण एकत्र जेवणार आहोत. त्यामुळे आमचा दोघांचाही असा अंदाज आहे की सगळ्या गोष्टी आता नॉर्मलला येत आहेत. सीमा वहिनी पण आता तिचा राग गेला असावा आणि ती पण पॅचअप करायच्या मूडमध्ये आहे. त्यामुळे तिने सगळ्यांना एकत्र जेवायला बोलवलंय असं एक विचार आम्हाला आहे. पण अजूनही काही सांगता येत नाही. म्हणजे त्याच्यात परत काही तिची काही खेळी आहे किंवा केदारची काही खेळी आहे आम्हाला काही माहित नाही. बघूया. पॅचअप होताना दिसतंय, पण हे पॅचअप होऊ द्यायचंच नाही असं मनावर घेतलेला केदार आहे. बघूयात त्याचा पुढचा प्लॅन नेमका काय असणार आहे. प्लॅन काही नाही. या दोघांनी एकत्र राहावं. लोकांना सर्वांनाच वाटतं मी विलन आहे, पण असं नाही आहे. काय की खूप छान जोडी आहे आणि त्यांनी सुखात राहावं असं मला नेहमीच वाटतं. जरा इकडे बाजूला काय हे दोघं इथे राहील तर मलाही बरं आहे. जरा दोघांच्या मध्ये मला भांडणं लावता येतील आणि वेगळं करता येईल. त्यांच्यासमोर सांगू शकत नाही म्हणून बाजूला बोलवलं तुम्हाला. नाही, पण खरंच दोघंही खूप गोड आहेत आणि असेच एकत्र राहावी माझी इच्छा आहे. सौरभ, एवढा सभ्य चेहरा आहे त्याचा, एवढं तुमच्या पाठीशी असतो नेहमी, दाखवतो तुम्हाला शंका येते एवढी? नाही, ते गोड चेहऱ्यामध्ये काय काय लपलंय ते मी प्रत्यक्ष याची देई याची डोळा पाहिलंय. त्यामुळे बाकीच्यांना जरी खात्री नसली तर मला पुरेपूर खात्री आहे की तो काय आहे. पण माहित नाही आता काय, मी फारच चांगला असल्यामुळे ते आपल्या दरवेळेला एक संधी देतो. आता होप सो या वेळेला काही तो माती करणार नाही त्याची. मी खूप सुधारलोय. अतिशय त्याचा माझ्यावर खूप परिणाम झालाय. त्यांनी मला इतक्या संध्या दिल्या. बघूया आता लवकरच. त्यामुळे आता तो फुल संधी साधू झालेला आहे. त्यामुळे बघू आता. आम्हाला तरी आता वाटतंय सगळं छान आहे, गुडी गुडी आहे. बघू राधामाईंच्या आयुष्यात काय वाढून ठेवलंय. जेवायला बोलवलेलं आहे आणि बघ आता तुला काय वाटतं, सीमा वहिनींनी तुला का स्पेशली बोलवलं असणार? जसं सौरभने सांगितलं की कुठे ना कुठेतरी त्यांनाही आमच्याबद्दल, राधा सौरभबद्दल वाटतं. त्यामुळे राग तो होताच त्यांच्या मनात, पण तो आता हळूहळू कमी होत चाललेला आहे आणि आता ते एक्सेप्ट करायला लागलेत की आता ठीक आहे, नवरा बायको आहेत तर आपण त्यांना एक्सेप्ट करू असं मला वाटतं. त्यामुळे मी फुल तयारीने जाणार आहे. सगळी जी काय मदत त्यांना लागणार आहे ती मी मदत करायला तयार आहे. मला जितकं पाटील काकूंनी शिकवलंय स्वयंपाक वगैरे, तो मी सगळं तिथे जाऊन एक्सपेरिमेंट करायला तयार आहे. काय करणार? मला वाटलं लगेच पाटील काकूंनी जी काय माती करायला शिकवली. बघू आता काय होतं. विश्वास आहे तुझ्या स्वयंपाक? पाटील काकूंवर जास्त. माती जिथे मी खाते पहिला तिथं मला तो पकडतो. माती खाल्ली. सौरभ, काय सांगशील की आता एकत्र तुम्ही येत आहे सगळं, असं वाटतंय की तुला पण काहीतरी मनात अशी धास्ती वाटते की सीमा वहिनींनी बोलवलंय बाबा, पण याच्या मागे काहीतरी वेगळं काही असू शकतं? आताच बारशाच्या वेळेला आम्ही घरी जायचं डेअरिंग केलं आणि राधाने डेअरिंग केलं की इन्व्हिटेशन नसूनही ती आली आणि तिथे तिचा अपमान झाला. आणि तेवढं सगळं घडूनही परत आम्ही तिकडे चाललोय आणि त्यातून सीमा वहिनींनी इन्व्हिटेशन दिलेलं आहे जेवणाचं. त्यावरून अशी एक अपेक्षा आहे की कदाचित तिला तिची चूक जाणवली आणि तिला असं वाटलं की आपण मुलांची खूप हार्शली वागतोय आणि आता पॅचअप करायला हरकत नाही, अशी एक शक्यता वाटतेय.
पण आतापर्यंत घडणाऱ्या गोष्टी पाहून त्या ह्याला फारसा माझ्याकडे पुरावा किंवा सपोर्ट करण्यासारखं काही नाहीये, पण तरी एक चान्स घेऊन बघतोय की काय झालंच उत्तमच. धर्माधिकारी घरात राधाची ऑफिशियली एंट्री होईल आणि स्वागत होईल, पण बघू, माहित नाही. केदार, दोघं छान जोडी आहे, पण तू मधनच असे काही आपण म्हणतो गेम करतोस किंवा काय करतो की पुन्हा एकदा सगळं हे होऊन जातं. हा, म्हणजे मला मनात असंच आहे की माझ्या तोंडचा घास यांनी पळवलेला आहे. सो ते जी गोष्ट माझी आहे ती मी मिळवणारच, हा माझा ध्यास आहे. सो ह्या दोघांना सीमा वहिनींनी इथे जर बोलवलं आहे तर मी खुश आहे, कारण तितकं मला सहवास लागेल या दोघांचा. बद्दल आता त्यांनी जे विचार व्यक्त केले त्याबद्दल मला एकदा मिताली वहिनींशी डिटेलमध्ये बोलायला लागलं. तोंडचे घास वगैरे पळवले त्याचं ऐकलं मी. त्यामुळे बघू मग नंतर काय विचार व्यक्त होतात. राधा, तुला असं नाही वाटत का एकीकडे केदार सारखा डॉक्टर आहे, सौरभला काही काम धंदा नाही, काय नाही, नोकरी नाही, तुझा काही चॉईस चुकला असं काही तुला वाटत नाही? कधीच नाही, कारण केला की कामधंदा सुरू. कारण राधा खूप सपोर्टिव्ह आहे, ती खूप मॅच्युअर आहे आणि तिला आधीपासूनच माहिती होतं की सौरभ काही करत नाही, त्यामुळे लग्न झाल्यानंतर माझ्यावरच रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पण हे बदलेल, नंतर असं होईल. आजच अशा काही गोष्टी ऐकल्या आहेत की राधानी माझ्यावर विश्वास का टाकला, माझ्यातल्या पॉझिटिव्ह वाईब्स आणि मी तिच्या आयुष्यात आणलेला आनंद, या गोष्टी तिने आजच माझ्यासमोर व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे तसं तिला तिच्या डिसिजनला सपोर्ट करण्यासारख्या गोष्टी तिने बोलून दाखवल्यात. मला माहिती आहे, ठीक आहे, मी रिकामटेकडा आता नाही आहे, जिमला वगैरे जातोय. मला काय पटत नाही आहेत पण या गोष्टी, हे काय खरं नाही. सपोर्ट बिपोर्ट हे सगळं काय, नुसता सपोर्ट करून काही घर वगैरे चालत नाही. त्याच्यासाठी कोणीतरी कामधंदेवाला असाच लागतो. यांचे कामधंदे फारच वेगवेगळे आहेत ना. एकीकडे औषधं द्यायची आणि दुसरीकडनं चाकू दाखवायचा. असं कामधंद्यात बघू, तेही करता येईल कधीतरी. पुढचं इंजेक्शन काय असणार आहे आता? नाही, आता काय, जोपर्यंत राधा मिळत नाहीये तोपर्यंत वेगवेगळी इंजेक्शन तयार ठेवायलाच लागणार. आता कुठे एक दिलेलं इंजेक्शन, आता बाकीचे इंजेक्शन बघूया कधी द्यायचे आहेत. त्यातून जर मला वाटेल तसा पॉझिटिव्ह बदल झाला, हे वेगळे झाले तर फार छान. तुला जनरली कसं असतं, डॉक्टरची जोडी छान असते, वकिलांची जोडी छान असते, तुला नाही वाटत असं? नाही, अजिबात नाही. एक डॉक्टर इथे खूप आहे, एक डॉक्टर त्या घरी खूप आहे. आणि एक डॉक्टर तिकडे होता पण त्याचं वेगळंच झालं काय ते. तो प्रेमात बुडाला, तो वर आलाच नाही. म्हणजे हा सर्वस्वी फॉल्ट हिचा नाहीये का? हा, नाही. मग किती लोक डिपेंड आहेत तिच्यावर आणि ते जरा पण रिस्पॉन्स देत नाही, असं कसं ना? सौरभला तिला हा खूप खूप मोठा रिस्पॉन्स आहे. चुकीच्याच माणसाला दिला ना, चुकीच्या माणसाला. हे अगदी मला पटलं. हे लोकांच्या डॉक्टर ही करेक्ट. मला वेगळं नव्हतं म्हणायचं, मला म्हणायचं होतं ही जोडी बरोबर आहे. मला मानले. खुनी डॉक्टर आणि एक बरं करणारा डॉक्टर, बरं चाललंय. शेवटचा जाता की सीमा वहिनींकडे गेल्यानंतर ही जी काही आता वादळापूर्वीची शांतता आहे किंवा पुढे काहीतरी एक धोका आहे, असं मनात कुठे काही क्लिक होतंय, वाटतंय की? अजून तरी नाही. मी खूप पॉझिटिव्ह ह्याच्याने जाते की फायनली आता मला एक्सेप्ट करतील त्या घरी आणि बघू काय होतं. म्हणजे मी खरंच पॉझिटिव्ह ह्याच्याने जाते की आता मी ह्या घरी सेटल होणार, ह्या घरी वावरणार, या घरी संसार करणार, ह्याच्यानेच जाते. काय करतात सीमा वहिनी ते त्यांनाच माहिती. होऊच देणार नाही मी होऊच देणार नाही. या घरी जर राधा येणार तर माझीच बायको म्हणून येणार. झी 24 तास, एक पाऊल पुढे.